आज 31 मे म्हणजे पौर्णिमा आहे. मी दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करते. तर आपण पूजाची मांडणी बघू कसं करते मी. पहिल्यांदा खाली एक कपडा व्यवस्थित स्वच्छ धुतलेला ठेवायचा. नंतर फोटो पुसून घेऊन फोटो मांडायचा आणि कलश पण ठेवायचा. त्या प्लेटामध्ये तांदूळ कलश भरून ठेवायचा. कलशामध्ये अक्षता टाकायच्या. वर आपल्याला नागिलीचे पानं नाही भेटले तरी मी जास्वंदीचे पानं ठेवते. तर हे जास्वंदीची पानं ठेवून घेऊन वर नारळ ठेवायचा. खाली साधं पान ठेवून त्यामध्ये 5 आपले ओटीचं सामान ठेवून घ्यायचं. सत्यनारायणची मूर्ती मांडायची आणि फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचं. फुलं वाहून घ्यायची सगळ्या देवाला. मी पूजा करत करत देवाची पण पूजा करून घेतली. देवघरातली फुलं वाहून घेतले आणि नंतर मग सत्यनारायणची पूजा झाल्याच्या नंतर मी रांगोळी काढून घेतली. तुम्हाला रांगोळी कशी वाटली ती सांगा. सत्यनारायणची पूजा केल्याने म्हणतात की प्रत्येक आपली इच्छा पूर्ण होते. त्यामुळे मी प्रत्येक पौर्णिमेला अशी पूजा करते घरातल्या घरात. रांगोळी झाली, पूर्ण पूजा झाली. दिवा लावून घेतला देवाच्या पुढं. तोपर्यंत माझ्या मोबाईलवर पोथी चालूच होती. नंतर स्त्रीने आरती करून घेतली. आरती ते झाल्याच्या नंतर मी प्रसादाची तयारी केली. हे पंचामृत बनवलं. दही, तूप, दूध, साखर आणि मध टाकून मी पंचामृत तयार केलं. आणि नंतर आपल्या रवा भाजून साखर टाकून साधं आपलं कोरडा शिरा असतो ना, तो बनवला आणि हे पंचामृत तयार केलं. अशा प्रकारे रवा भाजून घ्यायचा. माझ्याकडे छोटा रवा आहे, तो भाजत आहे मी. आणि यामध्ये तूप टाकून भाजायचं, म्हणजे छान प्रकारे ओलसर होतो तो. आणि असं लाल होऊपर्यंत भाजायचं आणि थंड करायला ठेवायचं. आणि नंतर मी मध्ये पिठी साखर टाकलेली आहे. म्हणजे गरम ह्याच्यामध्ये टाकलं ना तर ते पाणी सुटतं त्याला, म्हणून त्याच्यामुळे थंड करून ठेवलेलं आहे. लगेच देवाला प्रसाद ठेवून घेतला. चंबू ठेवला पाण्याचा भरून. अशा प्रकारे